झोपेत आरती ऐकून कावेरी खडबडून जागी झाली. खिडकीतून कोवळं ऊन आत येत होतं. बापरे, इतका कसा उशीर झाला आज उठायला. अण्णांची पूजाही संपत आली म्हणत ती लगबगीनं बाहेर आली. एरवी यावेळी आंघोळ करून ती तयार असते, पण आज का असं झालं आणि कोणी उठवलंही कसं नाही मला. पूजा संपल्यावर आईला याचा जाब विचारायचा असा विचार करून ती पूजा संपण्याची वाट बघू लागली. पूजा संपताच आईने विचारलं, काय बरं वाटते का आता? सकाळी बरेचदा दचकून उठलीस, काही स्वप्न वगैरे बघितलंस का झोपेत? म्हणून म्हटलं झोपू द्यावा आज. कावेरी विचारात पडली. मी दचकून उठली, मग मला का आठवत नाही? जाऊ दे. पण दिवसभर काही तिच्या मनातून तो विचार जात नव्हता. रावसाहेब आणि मालतीबाई देशमुख यांची 2 मुलं, मोठा राघव आणि धाकटी कावेरी. देशमुख कुटुंब म्हणजे गावातील एक प्रख्यात धार्मिक कुटुंब. सगळे रावसाहेबांना अण्णाच म्हणायचे. सगळे सणवार यांच्या घरी, त्यामुळे सतत पूजा अर्चा होत असत. पण स्वामी समर्थावर या कुटुंबाची विशेष श्रद्धा, त्यामुळे सकाळची पूजा ही यथासांग असायची. शेवटी स्वामींची आरती झाली की सगळे आपापल्या कामाला लागायचे. कावेरीचीही स्वामीवर खूप श्रद्धा होती, त्यामुळे ती पूजा शक्यतो कधी चुकवत नसे. छोट्याशा गावात 1-2 मजली घर, आजूबाजूला भरपूर मोकळी जागा, त्यात बाग लावलेली. राघवला शेतीची फार आवड, त्यामुळे तो आपल्या नोकरीतून वेळ काढून काही ना काही प्रयोग करीत असे. त्याला देवाधर्माची फार आवड नव्हती. नोकरी आणि त्याचं बागकाम यातच तो गर्क असायचा. त्याचं नेमकं काय चालू आहे हे कोणालाच कळत नसायचं. नुकताच राघवचा नवीन प्रयोग चालू होता. गेले 2-3 दिवस झाले तो सुट्टी घेऊन दिवसभर घरामागच्या जागेत खोदकाम करीत होता. काही विचारलं की त्याचं उत्तर तयार असायचं, मोठा प्रयोग आहे, काही दिवसात दिसेलच. आज पुन्हा कावेरी दचकून जागी झाली. खूप घाबरली होती ती, घामाघूम झाली होती. काय होतं ते आताशा हे रोजचं झालं होतं. एक आकृती तिला स्वप्नामध्ये दिसत होती. तिच्या या प्रकारामुळे घरच्यांनाही आता तिची चिंता वाटू लागली. आपल्या पूजेमध्ये तर काही उणं राहिलं नाही न, अशी शंका येऊ लागली. दिवसेंदिवस ती आकृती थोडी थोडी स्पष्ट दिसू लागली, पण बोध काही होत नव्हता. काही कसला तरी संकेत आहे हे जाणवत होतं. उद्या गुरुपौर्णिमा म्हणून आज देशमुखांच्या घरात लगबग होती. गुरुपौर्णिमेचा त्यांच्याकडे मोठा कार्यक्रम असायचा. गावातल्या सगळ्यांना जेवण पण असायचं. दिवसभर पंक्ती चालायच्या. हे थांबायला हवं, हे थांबायला हवं. कावेरी झोपेत ओरडू लागली. सगळे घाबरून तिच्या खोलीत आले. तिला हलवून उठवून विचारलं, काय ग, काय थांबायला हवं? आज ती आकृती तिला सांगत होती, पण काहीच कळत नव्हतं. सगळे जरा लवकरच कार्यक्रमाच्या तयारीला लागले. नेहमीप्रमाणे कार्यक्रम छान झाला. पंक्तीवर पंक्ती जेवून उठल्या. कार्यक्रमाचा शीण म्हणून आज सगळे लवकरच झोपण्याच्या तयारीला लागले. अचानक राघवच्या खोलीतून धपकन आवाज आला. राघव पलंगावरून खाली पडला होता. उजव्या हाताने छातीच्या डाव्या बाजूला घट्ट धरून ठेवलं होतं. थोडाही वेळ न दवडता त्याला इस्पितळात भरती केलं. त्याला हार्ट अटॅक आला होता. दिवसभराच्या धावपळीमुळे हे झालं असावं. आता ही धावपळ कमी करा, डॉक्टरांनी सल्ला दिला. 3-4 दिवसात राघवला घेऊन घरी आले. आता राघवच्या देखभालीचं कामही कावेरीवरच पडलं. मैंने कहा था ना, हे थांबायला हवं. आज परत ती आकृती तिच्याशी बोलली. काय सुचवायचं असेल या आकृतीला, काहीच उमगत नव्हतं. प्रत्येकजण आपल्याकडून काही चुका झाल्या का याचा हिशोब करीत बसला होता. राघवची तब्येत आता सुधरू लागली आणि त्याचं खोदकामही चालू झालं. राघवचे पथ्यपाणी सांभाळत घरचे सगळे सणवार नेहमीसारखे उत्साहात करत वर्ष कसं सरलं काहीच कळलं नाही. आठवड्यावर परत गुरुपौर्णिमा आली होती, पण यावेळेला कार्यक्रम थोडा आटोपताच घेण्याचं ठरवलं होतं. रात्री अचानक कावेरीला कसल्या तरी बोलण्याच्या आवाजाने जाग आली. काही स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण आवाज राघवचा होता. फक्त गुरुजी, खोदकाम, उपयोग इतकेच काय ते शब्द तिला कळले. इतक्या रात्री दादा कोणाशी बोलत असेल?
काही गडबड तर नसेल ना, अशी तिला शंका येऊ लागली. सकाळी तिने त्याला विचारण्याचा बराच प्रयत्न केला, पण राघवनी काही ताकास तूर लागू दिला नाही. कावेरीचे भास आता परत चालू झाले. आज नेहमीप्रमाणे सकाळची पूजा झाली. कावेरीची आवरासावर चालू होती. सहज बाजूला लक्ष गेलं. एक खारुताई तिच्याकडे टक लावून बघत होती. कावेरीचं लक्ष जाताच ती पळून गेली. हे रोज होऊ लागलं. पूजेच्या वेळेला रोज ती खारुताई यायची आणि पूजा झाली की पळून जायची. आता गुरुपौर्णिमा उद्यावर येऊन ठेपली. सगळे तयारी करून झोपी गेले. हे परत चालू झालं. हे थांबायला हवं. कावेरी परत झोपेत ओरडू लागली. परत घाबरून सगळे तिच्याजवळ उभे राहिले. यावेळी ती आकृती कावेरीला एकदम स्पष्ट दिसली. मागच्या अनुभवामुळे यावेळी सगळे घाबरले होते. आता काय अरिष्ट येणार या कल्पनेनेच त्यांचा थरकाप उडाला होता. कावेरी सांगू लागली. स्वामी दिसले स्वप्नात. म्हणत होते हे थांबायला हवं. स्वामी काहीतरी संकेत देत आहेत, पण ते आपल्याला कळत नाही आहेत. असं काय होतंय आपल्या हातून? गुरुपौर्णिमेची पूजा सुरू झाली. यावेळी मोजकेच लोक होते. सगळ्यांनी स्वामींची प्रार्थना केली. काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण आपल्या संकेताचा बोध होऊ द्या. सगळे लोक बाजूला उभे होते. दरवाज्यावर खारुताईही येऊन बसली. या खारुताईचा तर या संकेताशी काही संबंध नसेल ना, म्हणूनच गेल्या आठवडाभर ती पूजेला येते अशी शक्यता तिला वाटू लागली. नेहमीप्रमाणे पूजा व्यवस्थित पार पडली. सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. घरातील सगळी मंडळी स्वामींना नमस्कार करीत होती. इतक्यात राघव चक्कर येऊन पडला. सगळी धावाधाव झाली. सगळे त्याला उचलायला पुढे गेले. इतक्यात ती खारुताईही दरवाज्यावरून खाली पडली आणि तिथेच ती गतप्राण झाली. राघवच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला आणि अचानक कावेरी बोलू लागली. बेवकूफ, घरच्यांच्या पुण्याईमुळे तू वाचलास, नाहीतर या खारुताईच्या जागेवर आज तू असतास. आता तरी सुधर. कावेरीच्या मुखातून प्रत्यक्ष स्वामीच बोलत होते. राघवला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. कुठल्या तरी भोंदूबाबावर विश्वास ठेवून तो खजिना शोधत होता. राघवचं मरण त्या खारुताईने स्वतःवर ओढवून घेतलं होतं. ही सगळी स्वामींचीच कृपा होती. देशमुख कुटुंबाने स्वामींची माफी मागून त्या दैवी खारुताईचा यथोचित अंत्यसंस्कार केला. आज कावेरीही लग्न होऊन आपल्या घरी आहे. इतकी वर्षे झालीत या गोष्टीला, तरीही आज कावेरी आणि देशमुखांकडे स्वामीसोबत खारुताईचीही पूजा होते. श्री स्वामी समर्थ. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.